साल 1967, 24 एप्रिल. शशिकांत उत्पात आणि हिराबाई उत्पात यांच्या घरात एक कन्यारत्न जन्माला आला. माणिक शशिकांत उत्पात. आई घरकाम करणारी, वडील पंढरपुरात रुक्मिणीचे पुजारी. रोजचा उदरनिर्वाह होईल अशी बेताची परिस्थिती होती. मिलिंद, ज्योती, मकरंद याची ती मोठी बहीण होती. त्यामुळे लहान वयातच तिने भावंडाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिला शिकायचं होतं, पण पुस्तकं, गणवेश यासाठी पैसा नव्हता. एक दिवस गणवेश नव्हता म्हणून शाळेतील शिक्षकांनी तिला वर्गातून बाहेर काढलं. डोळ्यात अश्रू, मनात खंत घेऊन ती घरी परतली. आणि तेव्हा तिच्या वडिलांना भेटायला आलेले एका भक्ताने ते अश्रू पाहिले आणि ते म्हणाले, रडू नको माऊली, मी तुझा गणवेश घेऊन देतो. त्या क्षणापासून ती अधिक जिद्दी झाली. घरामध्ये शिकवणी घ्यायला सुरुवात केली आणि त्या पैशातून स्वतःचं शिक्षण आणि घर चालवणं असं सुरू केलं. बऱ्याच रात्री अभ्यास करण्यासाठी वीज नसायची, पण तिच्या डोळ्यात दिवा पेटलेला असायचा. त्या समयीच्या उजेडात तिचं भविष्य उजळत होतं. प्रत्येक परीक्षा ती उज्ज्वल गुणांनी पास होत गेली. जीत हिल पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. हो रे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. शेवटी तिच्या अथक प्रयत्नांनी तिला शासकीय नोकरी मिळाली आणि ती बनली शिक्षिका. तिची पहिली शाळा होती नदीच्या पलीकडे. दररोज नदी ओलांडून जायचं, पण नावाड्याला पैसे द्यायला नव्हते, म्हणून दररोज ती स्वतः पाण्यातून चालत शाळेत जायची. दररोजचा हा संघर्ष तिच्या जिद्दीच्या गाभ्यातलाच भाग होता. या काळातच तिचं लग्न झालं अरविंद कुलकर्णी यांच्याशी. माणिक आता झाली अमृता अरविंद कुलकर्णी. लग्नानंतर एकत्र कुटुंब, 7 लोकांसाठी स्वयंपाक करून ती पुन्हा शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सज्ज होईल. काही वर्षांनी तिला अपर्णा नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले आणि मग कुटुंब पूर्णत्वाकडे वाटचाल करत असताना आला अजिंक्य. स्वतःचं घर, मुलांचं शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी सगळं ती न थकता करत होती. नवरा एअरफोर्समध्ये असल्यामुळे तो कधी घरी तर कधी सीमेवर असायचा. घराची सर्व जबाबदारी तीच सांभाळत होती. तिने स्वतःच्या पैशातून घरामध्ये शौचालय बांधलं, केवळ आपल्या कुटुंबासाठीच. तिच्या प्रेमाने, कर्तव्यासाठी आणि शिकाटीने एक नवीन घर तिने उभं केलं आणि जिंकलं सुद्धा. आई म्हणून, शिक्षिका म्हणून, मुलगी, पत्नी, बहीण आणि मार्गदर्शक म्हणून तिचं प्रत्येक रूप समर्पणाचं होतं. तिच्या आयुष्यात कधी एकच काम करताना तिला कोणी पाहिलं नाही. एका वेळी कित्येक जबाबदाऱ्या तिने लिलिया पार पाडल्या. तासगाव, मरवडे, पाटपळ, सिद्धापूर, तळसंगी, डोंगरगाव अशा अनेक ठिकाणी तिने शिक्षिकेची नोकरी केली. पण फक्त शिकवणंच तिचं ध्येय नव्हतं. मुलांच्या गुणवत्तेची ओळख तिला असे. त्यांनी भरारी घ्यावी म्हणून तिने स्वतःचे पैसे खर्चून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले. तालुका, जिल्हा पातळीवर कथाकथन, वक्तृत्व, नृत्य स्पर्धांमध्ये तिने गाजवली आणि तिच्या विद्यार्थ्यांनी नाव कमावलं. जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये तिच्या शाळेचं नाव तालुका, जिल्हा पातळीवर यायचंच. अशी चिक मोत्याची माळ होती ग केस थोड्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग केस थोड्याची ग. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. वल्लवरे नागवा ओ वल्लवरे रामा. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलं गोली गचल जाऊ बाजारी. गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय. गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय. दिव्याखाली अंधार ही म्हण आहे खरी, पण तिच्या बाबतीत ती खोटी ठरली. शाळेत हजारो मुलांना शिकवलं. आज तिचे विद्यार्थी कुठं पोहोचलेत? कोणी क्लास 1, क्लास 2 अधिकारी झालेत, कोणी पोलीस सेवेत, तर कोणी मंत्रालयात.
कारण तिने त्यांच्या पायाभूत शिक्षणात भरभरून घातलं, म्हणूनच त्यांचं भवितव्य घडू शकलं. आणि स्वतःच्या मुलाकडेही लक्ष देताना ती कमी पडली नाही. मुलीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष, म्हणून तीही आज शासकीय शिक्षिका झाली. आणि मुलगा, त्याच्याकडून काही होईल की नाही असा काळजीचा विचार मनात येईल, पण तिचेच संस्कार आणि तिची सदोरी यामुळे तोही आज मोठ्या पदावर कार्यरत आहे. सेवेत असतानाही तिने अध्यात्म कधीच सोडलं नाही. घरातले सणवार परंपरा ही संपूर्ण भक्तिभावाने जपत गेली. भजनी मंडळामध्ये भाग घेतला. आपल्या सुमधुर आवाजातून तिने गाण्याचीही आवड जोपासली. तिचं नाव भक्तिगीतांमधून अनेकांच्या मनात कोरलं गेलं. फक्त स्वतःपुरतं जगणं तिच्या रक्तातच नव्हतं. गावातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून ती बचत गटामध्ये सक्रिय सहभागी झाली. कुणाला मदत लागली, काही मार्गदर्शन हवं, ती कायम पुढे. ती फक्त शिक्षिका नव्हतीच, ती संपूर्ण समाजाची आधारस्तंभ होती. मुख्याध्यापक म्हणून तिचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि गावकऱ्यांनाही आधाराचं होतं. 40 वर्षांच्या सेवेत तिने नाना प्रकारची माणसं पाहिली. कोणी चांगलं, कोणी वाईट, पण प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढला आणि ती सगळ्यांना जोडत गेली. याच ओळखीच्या आधारे ती तालुका शिक्षक निवडणुकीत भरभरून मतांनी विजयी झाली आणि त्या नवीन पदाची जबाबदारी ही तिने यशस्वीरित्या सांभाळली. तिच्या मुलामधल्या कलागुणांना प्रोत्साहन देताना ती स्वतः निर्माता बनली. गजानना गजानना हे अल्बम गीत तिच्या पुढाकारातून साकारलं गेलं आणि महाराष्ट्रभर झळकलं. आई म्हणून तिचं हे योगदान अगदी वेगळ्याच उंचीचं होतं. तिच्या कर्तृत्वाची दखल घेत तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आदर्श शिक्षक, कला शिक्षक, कृतिनिष्ठ शिक्षक असे अनेक पुरस्कार हे फक्त पुरस्कार नव्हते, तर तिच्या मेहनतीचे, निष्ठेचे आणि प्रेमाचा साक्षात्कार होते. आई, शिक्षिका, मुख्याध्यापक आणि शेवटी मिळालेलं विस्तार अधिकारी हे पद, ह्या सर्वामागचं तुझं संघर्षमय आयुष्य आम्हाला स्पष्टपणे दिसतं. तुझ्या अथक प्रयत्नांमुळे तू या पदासाठी नक्कीच पात्र आहेस आणि आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. तू लहानपणी ही माहेरी खूप काही झेललं ग आणि सासरी आल्यावर नव्याने लढलीस. आमच्यासाठी, तुझ्या मुलांसाठी तुझा संघर्ष काही वेगळाच होता. मला कळायला लागल्यापासून मी कधी तुझ्याकडे हट्ट केला नाही, पण आज मी अधिकारीने हट्ट करतो. आता थांब. आता फक्त जगायचंय, फिरायचंय, मजा करायची वेळ आलेली आहे. पुण्यातल्या आपल्या घरात तुझ्या मुलांसोबत निवांतपणे राहायचंय. तुला 58व्या वाढदिवसा दिवशी आणि सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. 3, 2, 1. Happy birthday, and it's happened tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आज तू तुझ्या ऑफिशियल लाईफ मधून निवृत्त झालीस, पण आई या पदावरून कधीच नाही. आणि हो, या पदावरून तुला कोणीही निवृत्त करू शकणार नाही. Happy birthday, and it's happened tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.